आज आपल्याला अमिताभ भाई अँड नरेंद्र भाई प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 पाहायचं आहे. आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. From the following trial balance and adjustment given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date. म्हणजेच काय तर आपल्याला अमिताभ भाई आणि नरेंद्र भाई यांचा प्रॉफिट अँड लॉस इक्वल दिलेला आहे आणि त्यांचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट दिले त्यानुसार आपल्याला ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचे. आता ट्रायल बॅलन्स दिलेत त्याआधी आपण ॲडजस्टमेंटच्या टीका करून घेतो. त्या ॲडजस्टमेंट काय दिलं जाईल. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. म्हणजेच काय स्टॉक दिलं आहे आपल्याला क्लोजिंग स्टॉक त्याचे आपले दोन इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला बॅलन्स शीटच्या असेल दाखवतो. पुढे सांगितलं अनइन्शुर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. म्हणजेच न विमा उतरलेला माल चोरीला गेला आहे तर त्यावेळी ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवायचं. क्रेडिट आर्डेड ॲट 2% ऑन डेटर्स. डेटर्स इथं दिलेले आहेत त्या डेटर्सला टिक करून घ्यायची आहे. पुढे सांगितलेलं आहे बघा क्रिएट आर्डेड ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्स म्हटलं की सन्ड्री डेटर्सला इथं टिक करायचं आहे. त्यानंतर बॅड डेट्स त्याखालीच दिलेले आहेत आणि त्यानंतर इकडं आरडीडी दिलेले आहेत बघा इथं टिक करायची क्रेडिट बॅलन्समध्ये. त्यानंतर पुढं बघा मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वेंट कुड नॉट पे हिज डेप्ट ऑफ ₹500. म्हणजेच ₹500 तो देऊ शकला नाही. मिस्टर पाटील हा एक इन्सॉल्वंट झाला आहे दिवाळखोर झाला आहे तो व्यवसायाची देणी देऊ शकत नाही म्हणजे ₹500 ते बुडले त्याकडून. याचा अर्थ न्यू बॅड डेट्स इथं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर 5वी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹800 आणि सॅलरी ₹300. म्हणजेच त्याला आउटस्टँडिंग हे कशी सोडवायची तर थोडक्यात ही ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग म्हटलं की पर्टिक्युलर आयटममध्ये ॲड करायचं आणि बॅलन्सच्या लायबिलिटीला दाखवायचं. पुढे डिप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग ₹2,500 आणि फर्निचर बाय ₹1,800. डिप्रिशिएशन पर्टिक्युलर असेटमधून लेस करायचे आणि बॅलन्स शीटच्या असेटला. म्हणजेच थोडक्यात काय त्याच्या आधीचे जे काय सॅलरी आणि जे रेंट दिलेलं होतं त्याची टिक करून घ्यायचं आहे बघा इथं दाखवले सॅलरी आणि रेंट इथं टिक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपली शेवटची ॲडजस्टमेंट आहे कुठले फर्निचर इथं खाली दिले बघा ते टिक करून घ्या. आणि त्यानंतर परती दिले फॅक्टरी बिल्डिंग तिथं पण टिक करून घ्यायची. अशा पद्धतीने ह्या बॅलन्स शीटच्या ॲडजस्टमेंटच्या ज्या टिक करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा ट्रायल बॅलन्समध्ये आणि टिक करून झाल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा असताना आखून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आखून घेतल्यानंतर मी आता हा सोडूनच दिलेला आहे त्यामध्ये कसं सोडवायचं आहे ते सांगणार आहे. तर पहिल्यांदा दिलं आहे आपल्याला प्लॅन्ट अँड मशिनरी. तर प्लॅन्ट अँड मशिनरी घ्या बॅलन्स शीटच्या असेटला प्लॅन्ट अँड मशिनरी डायरेक्ट आउटरला घ्या 2,80,000. पुढे दिले आहेत फॅक्टरी बिल्डिंग असेट आहे फॅक्टरी बिल्डिंग घ्या 75,000 इनरला. सन्ड्री डेटर्स परत इनरलाच घ्या 28,700 असेटलाच. त्यानंतर परचेसेस ओपनिंग स्टॉक दिलेला नाही त्यामुळे ट्रेडिंगच्या डेबिटला टू परचेसेस घ्यायचे इनरला ॲडजस्टमेंट आहे. पुढं बॅड डेप्स आता प्रॉब्लेम लॉसच्या डेबिटला इथे 1-2 वय सोडायच्यात खाली घ्या बॅड डेप्स इनरला घ्यायचे. त्यानंतर सेल्स रिटर्न सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्यायचं आणि त्यातनं इथं सेल्स रिटर्न लिहायचं येईल त्यावेळी याचे 2,200 लिहून ठेवले. पुढे दिले 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय इथं आपल्याला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचं आहे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड ₹40,000. आता त्याची ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची इनरची ॲडजस्टमेंट म्हटलं 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 1 ऑक्टोबर 2018ला खरेदी केलेत. मग खरेदी केलेत म्हटल्यावर थोडक्यात काय तर जे खरेदी केलेले आहेत त्याचं आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर 2018 म्हणजे 6 महिने झाले. 6 महिन्याचं व्याज तोंडी येते 40,000चं 10% 4,000 वर्षाचं 6 महिन्याचे 2,000. त्यामुळे इथं काय करायचं आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये 2,000 घ्यायचे आहेत आणि आउटरला 42,000 घ्यायचं. त्या दुसरा इफेक्ट प्रॉब्लेम लॉसच्या क्रेडिटला इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 2,000 असं लिहायचं. हे झाली इनरची ॲडजस्टमेंट. पुढे दिलं आहे इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट म्हणजे आयात कर प्रोडक्शनसाठी लागतो ट्रेडिंगच्या डेबिटला इम्पोर्ट ड्युटी. त्यानंतर पुढं काय दिलं आहे लिगल चार्जेस त्यामुळे प्रॉब्लेम लॉसच्या डेबिटला लिहायचे आहेत लिगल चार्जेस आउटरला डायरेक्ट. त्यानंतर पुढे दिले आहेत बघा मोटिव्ह पॉवर म्हणजे प्रेरक शक्ती म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचं आहे टू मोटिव्ह पॉवर 12,000. त्यानंतर पुढं दिलं आहे बघा वेअर हाऊस रेंट. आता वेअर हाऊस रेंट म्हणजेच थोडक्यात काय तर गोदाम भाडं. आता गोदाम भाडं दिलं असेल तर ते कुठं घ्यायचं तर थोडक्यात प्रॉब्लेम लॉसच्या डेबिटला घ्यायचं आहे टू वेअर हाऊस रेंट डायरेक्ट आउटरला घ्यायचे ॲडजस्टमेंट नाही येते. त्यानंतर पुढे दिले कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचं आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक इथं दिलं आहे बघा कॅश इन हँड कॅश ॲट बँक इकडे आउटरला घ्यायचे डायरेक्ट. पुढे दिले ॲडव्हर्टाइजमेंट
फॉर 2 years विथ इफेक्ट 1 January 2019. आता ॲडव्हर्टाईजमेंट म्हटलं की प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचं आणि इनरचे ॲडजस्टमेंट आहे सोडवायचं. कसं सोडवायचं बघा, ॲडव्हर्टाईजमेंट घ्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 10,000. आता ते आपल्याला काढायचं. आता काढत असताना बघा बरेच नोट्ससुद्धा करून घेतलेले. तर कसं काढायचं आहे, ॲडव्हर्टाईजमेंट 2 yearsचे दिले 10,000 रुपये. आता भागिले 2 करा म्हणजे एका वर्षाला 5,000 आले. आता 5,000तले ते सुद्धा 3 महिनेच वापरलेत. एक कधी 1 ऑक्टोबरपासून वापरलेत. मग 1 ऑक्टोबरपासून कधीपर्यंत महिने मोजा, मार्चपर्यंत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजेच थोडक्यात काय नाही, 1 जानेवारीपासून म्हणजेच थोडक्यात ॲडव्हर्टाईजमेंट 2 वर्ष दिले आणि विथ इफेक्ट जानेवारीपासून म्हणजे 1/1/2019 तो 31/3/2019 काढायचे. म्हणजे किती महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 3 महिने झाले. 5,000 गुणिले 3 भागिले 12 करा. 3 1 3 चौक 12, 4 1 4, 4 2 8, 2 राहिले, 4 5 20 आणि 2, 1,250. हे करंट इयर चाललं. म्हणजेच थोडक्यात 10,000मधनं 1,250 लेस केले इथं. तर किती येणार, 8,750 हे प्रिपेड ॲडव्हर्टाईजमेंट झालं. मग ते कसं दाखवायचं, तरी ते ॲडव्हर्टाईजमेंट दाखवलेत त्यातनं 8,750 लेस करा. आउटरला करंटचे आले 1,250. 8,750 लेस केलेले आहेत ते. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या बॅलन्स शीटच्या असेटला दुसरा इफेक्ट दाखवायचा आहे. काय, प्रिपेड ॲडव्हर्टाईजमेंट 8,750 असे दाखवायचे. हे झालं. त्यानंतर पुढे दिले सॅलरी. सॅलरी म्हटलं की प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचं बघा. सॅलरीज इनरला घ्या, ॲडजस्टमेंट आहे. पुढे दिले आहेत रेंट. रेंट पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचं आहे. टू रेंट म्हणून इनरला घ्यायचे 1,500. पुढे दिले ड्रॉईंग. तर ड्रॉईंग हे आपण नेहमी पार्टनरच्या कॅपिटलमधून लेस करतो, त्यामुळे इथं घ्यायचं आहे. कॅपिटल अकाउंट अमिताभ भाई 3,50,000 लेस ड्रॉईंग 2,400 इनरलाच घ्यायची. 3,46,600. त्यानंतर नरेंद्र भाई 3,00,000 लेस ड्रॉईंग 3,200 2,96,800 इनरलाच घ्यायची. त्यानंतर एक ओळी सोडायची तिथं. पुढे दिले आहेत फर्निचर. फर्निचर म्हटलं की असेट आली, असेटला घ्यायचं आहे फर्निचर. इनरला घ्या, ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुढे दिलं आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल असेटला घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे दिलं आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. म्हणजेच काय, प्रॉपर्टी म्हणजे असेट आहे, असेटला घ्या डायरेक्ट आउटरला. हे झालं डेबिट बॅलन्सेस. पुढे दिलं आहे क्रेडिट बॅलन्सेस. आता क्रेडिट बॅलन्सेस बघत असताना काय करायचं आहे बघा, कॅपिटल अकाउंट हे तर मग असेच घेतले आपण नरेंद्र फायनान्स. नंतर सेल्स म्हटलं की ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्यायच्या. त्यातनं सेल्स रिटर्न करायचे आहेत. 1,80,000मधून 2,200 गेले, 1,77,800 झाले हे आउटरला. त्यानंतर पुढे दिलं आहे बिल्स पेएबल. लायबिलिटी आहे, लायबिलिटी साईडला घ्या. बिल्स पेएबल 8,500 डायरेक्ट आउटरला. पुढे दिले डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजेच काय, इन्कमचा भागाला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्या. क्रेडिट बॅलन्स दिला म्हणून 1,200. पुढे दिले क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे देयता. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स 38,500. नंतर पुढे दिलं RDD. आता हे जे ॲडजस्टमेंट सोडू ते RDD हे लिहिले तिथे ओल्ड लिहून ठेवा. ओल्ड RDD इथे. आणि बॅड डेस म्हटले की ओल्ड बॅड डेस. त्यानंतर पुढे बघा बँक लोन. बँक लोन किती दिले आहेत, 15,000. आणि त्यामुळे बँक लोन इथं घ्यायचे आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, देयता म्हणून. त्यानंतर पुढे दिलं आहे पर्चेस रिटर्न. पर्चेसमधून लेस करायचे. इथं पर्चेसेस घेतलेत बघा. पर्चेस रिटर्न 2,000, 83,500 असं घ्यायचं. झालं. आता हे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस झालेत आपले. आता डेबिट क्रेडिट बॅलन्स झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ॲडजस्टमेंट सोडायचे. पहिली ॲडजस्टमेंट काय दिली आहे बघा, क्लोजिंग स्टॉक ऑन 31 March 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. तर क्लोजिंग स्टॉक म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट दाखवायचा आहे क्लोजिंग स्टॉक 43,000. आणि त्यानंतर बॅलन्स शीटच्या असेटला, मग हे बॅलन्स शीट आहे त्याच्या असेटला इथे दाखवायचं आहे क्लोजिंग स्टॉक 43,000 असं दाखवायचं. त्यानंतर हे झाले दोन इफेक्ट. त्यानंतर दुसऱ्या ॲडजस्टमेंट अनइन्शुर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. म्हणजेच काय, 8,000 रुपयेचा माल हा विमानं उतरलेला माल चोरीला गेला. मग विमानं उतरलेला माल चोरीला गेला म्हणजे त्याचा इफेक्टच दाखवायचा. तर माल होता म्हणजे उत्पादन झालेलं होतं त्याचं, म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला इथं घ्यायचं आहे गुड्स स्टोलन बाय थेफ्ट 8,000. आता दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचं आहे, तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. एक्सपेन्सेस झाला, लॉस झाला, तर त्यामुळं ते घ्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचं आहे. बघा काय दाखवायचं आहे, लॉस बाय थेफ्ट, गुड्स लॉस बाय थेफ्ट 8,000 असं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवायचं. त्यानंतर पुढे झालं आहे बघा आपल्याला तिसरी. आता तिसरी ॲडजस्टमेंट सोडवायची आधी आपण चौथी सोडवायची. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट
अँड कुड नॉट पे हिज डेप्ट ऑफ ₹500. म्हणजेच काय, मिस्टर पाटील हे दिवाळखोर झाले त्यामुळे ते देऊ शकत नाही, म्हणजे न्यू बॅड डेप्स. त्यामुळे सन्ड्री डेटर्समधून पहिल्यांदा न्यू बॅड डेप्स 500 वजा करायचे आहेत, इनरला घ्यायचे आहेत 28,200. त्यानंतर आपण ओल्ड बॅड डेप्स इथं घेतलेले आहेत, त्यामध्ये ॲड न्यू बॅड डेप्स 500 करायचे. दोन इफेक्ट झाले बॅड डेप्सचे. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट सोडवायची, क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्सच्या 2% रक्कम काढायची. म्हणजेच काय, हे जे 28,000 हे मग अशी लेस केलेत 500, ते 28,200 आले, त्याच्या 2% काढायचे. मग 28,200च्या 2% काढून ती रक्कम आपल्याला द्यायची. मग 28,200 गुणिले 2 भागिले 100 असं करा. मग ती सन्ड्री डेटर्सची रक्कम तुम्हाला मिळेल. मग सन्ड्री डेटर्सची रक्कम 28,200 गुणिले 2 भागिले 100 केली तर किती येते बघ इथं. सन्ड्री डेटर्स 28,200 गुणिले 2 भागिले 100, ह्या शून्याला हा शून्य गेलं. मग 2 दूनी 4, 8 दूनी 16, 2 दूनी 4 आणि 5, 564 न्यू RDD. त्यामुळे इथं घ्यायचं आहे लेस न्यू RDD 2% आणि यातनं 564 लेस करून आउटरला 27,736 घ्यायचे. तर दुसऱ्या एका कुठं दाखवायचं, प्रॉव्हिडंट लॉच्या डेबिटला दाखवायचं. काय दाखवायचं बघा, ओल्ड बॅड डेप्स आहेत, हे न्यू बॅड डेप्स आहेत. इथं ओल्ड लिहिलं तरी चालेल. नंतर इथं घ्यायचे आहेत न्यू बॅड डेप्स न्यू RDD 564. मग टोटल करायचे 4, 6, 5, 15, 1,564 झाले. आणि त्यातनं लेस ओल्ड RDD करायचे. लेस ओल्ड RDD किती दिलेत बघा आपल्याला, तर 2,700. आता ओल्ड RDD 2,700, 1,564 मधून 2,700 जातील का, जात मोठे नाही, म्हणून डायरेक्ट इकडे घ्यायचे आहेत प्रॉव्हिडंट लॉच्या क्रेडिटला. बाय ओल्ड RDD 2,700 लेस, त्यातनं ते सगळं करायचं आहे. ओल्ड बॅड डेप्स, न्यू बॅड डेप्स, न्यू RDD असे 500चं 1,564 झाले त्याची टोटल. 2,700मध्ये 1,564 गेले, 1,136 इकडे लिहायचे झाला. त्यानंतर ही ॲडजस्टमेंट सोडवली आपण, 3री 4थीपर्यंत झाली. 5वी काय सांगितले, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹800 आणि सॅलरी ₹300. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं की पर्टिक्युलर आयटममधून लेस करायचं. आता सॅलरी दिली बघा इथं, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 300 करा. आणि इकडं बॅलन्स शीटच्या दिसायला आउटस्टँडिंग ऑन सॅलरी 300 घ्यायचं, दुसरा इफेक्ट. त्यानंतर दिलं आहे रेंट दिलेत बघा आपल्याला. रेंट इथं प्रॉपर्टी लॉच्या डेबिटला घेतलेत. ॲड आउटस्टँडिंग 800, 2,300 आउटरला. तर दुसरा इफेक्ट इथं दाखवला आहे रेंट 800 लायबिलिटी साईडला. आणि त्यानुसार इकडं घ्यायचे 1,100 आउटरला. झालं, हे असे आउटस्टँडिंग सोडवायचे. त्यानंतर 6वी डिप्रिशिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय ₹2,500. तर फॅक्टरी बिल्डिंग 2,500 दिलेत. म्हणजेच फॅक्टरी बिल्डिंगचे आपण काय करायचे तिथं, हे बघा लेस 2,500 पर्टिक्युलर आयटममधून आणि आउटला 72,500. त्या दुसरा इफेक्ट प्रॉव्हिडंट लॉच्या डेबिटला डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंग दाखवायचे. फॅक्टरी बिल्डिंग 2,500 हे झाले 2 इफेक्ट. नंतर पुढे दिले फर्निचर म्हटलं की काय करायचं आहे बघा, इथं फर्निचर आहे, त्यातनं लेस डिप्रिशिएशन 1,800 आउटरला 1,94,000. आणि त्यानंतर त्या दुसऱ्या इफेक्ट इकडे दाखवायचं आहे प्रॉव्हिडंट लॉच्या डेबिटला फर्निचर 1,800, दोन्हीचे टोटल करून 4,300 आउटर लिहायचे. अशी ॲडजस्टमेंट सोडवायची. त्या ॲडजस्टमेंट सोडवल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घ्यायचे. डेबिट अँड क्रेडिटची टोटल करायची. त्या डेबिट अँड क्रेडिटची टोटल करून घ्यायची पहिल्यांदा करा. आता करत असताना टोटल त्याच्यामध्ये बघा ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट बॅलन्स किती आले 2,28,800. डेबिट बॅलन्स 97,300 आले. त्यातनं लेस करा 1,39,500 ग्रॉस प्रॉफिट आलं. त्यामुळे इथं 1,31,000 किती आले 1,31,000 आले. त्यामुळं इथं घ्यायचे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन 1,31,500. टोटल करा 2,28,800 इकडे 2,28,800. ग्रॉस प्रॉफिट आल्यानंतर इकडे ट्रान्सफर करायचं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 1,31,500. आता टोटल करायचे तशीच प्रॉफिट अँड लॉसची इथं केलेली बघा. प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट बॅलन्स 1,35,836. डेबिट बॅलन्स 23,750.
किती आले 1,12,086 आले. मग 1,12,086 भागिले 2 करायची. बे पंचे 10, बेसक्क 12, हे शून्याशी शून्य घ्यायचं. बेचोक 8, बेत्रिक 6, 56,043. अमिताभभाई 56,043. नरेंद्रभाई. हा नेट प्रॉफिट आला, तो डिस्ट्रीब्यूट केला आपण. कसा केला लक्षात आला? क्रेडिट बॅलन्स किती आला 1,35,836. डेबिट किती आले 23,750. लेस केल्यानंतर 1,12,086 हा नेट प्रॉफिट आला. त्याला भागिले 2 इक्वल दिले ना रेशो, म्हणून भागिले 2 करायचं. तेव्हा एक हिस्सा अमिताभचा 56,043 आणि नरेंद्रभाईचा 56,043. तर मग इकडं घ्यायचं आहे बघा. प्रॉफिटच्या डेबिटला नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. अमिताभभाई 56,043, नरेंद्रभाई 56,043, आउटरला 1,12,086 आणि मग 1,35,836, 1,35,836. आता हा नेट प्रॉफिट आला आहे, तो कुठं ट्रान्सफर करायचा आहे? तर प्रत्येकाच्या त्याच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचं. तर आधी आपण घेतलेलं आहे त्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट करायचं आहे 56,043. आउटरला 4,03,643 आहे. त्यानंतर नरेंद्रभाई ॲड नेट प्रॉफिट 56,043 आहे. पुढे आले 3,52,843. असं हे आपण करून घेतलेलं आहे. आणि आता बॅलन्स शीटची टोटल करायची आहे. आणि ही बॅलन्स शीटची टोटल करून किती आलं आहे बघा. 8,19,586, 8,19,586 अशी ही टोटल आलेले. असा हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे आणि प्रॉब्लेम सोडवून झालेला आहे. तुम्ही हा वहीत परत प्रॉब्लेम सोडवायचा